नमस्कार, मी शशांक सर. आपण आता सध्या आहे तो खुपरीचा हा औद्योगिक पट्टा आहे आणि ह्या खुपरीच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये काही दिवसापासून अनेक लोकांना मळमळ आणि ज्या उलट्याचा त्रास चालू होतो. इथे एक कंपनी आहे आणि त्या कंपनी संदर्भातला जो वास आहे त्या वासामुळे इथले नागरिक आणि इथले कंपनीतले काही कर्मचारी हैराण आहेत. प्रशासनानं अजूनपर्यंत यांनी तक्रारी केली आहेत, पण प्रशासनानं अजून कुठले लक्ष घेतलेलं नाही. आणि आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आणि काही कर्मचारी आहेत. तर मला सांगा, हा साधारणतः किती दिवसापासून त्रास चालू आहे, माहिती घेतात? जवळपास 4 ते 5 महिन्यापासून हा त्रास व्हायला लागलेला आहे. इथे मी खुपरीचा स्थानिक आहे, योगेश बाळाराम लकडे, आणि मी तिथे सुपरबॉन्ड कंपनीचा हा त्रास चालू आहे. हा इको ग्रीन कंपनी जी आहे ती भाडे तत्वावर दिलेली आहे. ऍक्च्युली क्लार्क रबर ही पंकज गटाने त्याचे मालक आहेत आणि त्यांनी भाडे तत्वावर इको ग्रीन या कंपनीला त्यांनी भाडे तत्वावर दिलेले आहे. परंतु ह्या कंपनीच्या आम्हाला काय माहिती नाही, पण आता 4-5 महिन्यापासून हळूहळू त्यांचं जे काय हजार्डस आणतात, केमिकल आणतात आणि तिथं वेस्टेज जे आहे त्याचा आता दुर्गंधी वास आजूबाजूच्या परिसरात 5-6 महिन्यापासून त्याचा खूपच वास येतो. आणि आमचे जे कर्मचारी आहेत सर्व, किंवा मी स्वतः आहे, आम्ही हे सगळं त्या आजूबाजूच्या कंपनी, हो हे सुपरबॉन्ड कंपनी आणि सुधीर स्विच गिअर ही त्यांना लागून इको ग्रीन कंपनीला लागून कंपनी आहे आणि त्या सर्वांनाच हा त्रास होतोय आणि जेन्युन. आणि आम्ही यासाठी म्हणजे काय त्रास होतो, मतलब घशाला पूर्णपणे हा कोरडा पडणे, घसा सुकणे, डोकं एकदम जाम होणे आणि श्वास घ्यायला गुदमरणे, उलट्या असं. आणि आज तुम्ही बघाल की आता या कल्याणी हॉस्पिटलमध्ये आम्ही 3 पेशंट इथे ऍडमिट केलेत. एक महिला वर्ग चक्कर येऊन पडली, त्यानंतर सुपर वॉर्ड मधले 2 कर्मचारी होते, त्यांना श्वास घ्यायला दमक म्हणजे असं हे व्हायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे ते सुद्धा आता इथे आम्ही सकाळी कामावर आल्यानंतर त्यांना ती हे व्हायला लागलं. आणि आज तर भयंकर परिस्थिती अशी होती की सकाळी 9-9:30च्या दरम्यान काहीतरी वायू गळती अशी झाली तर त्यामुळे आजूबाजूचे सगळे कंपनीतले वर्कर बाहेर आले आणि एकही कर्मचारी कंपनीमध्ये थांबू शकत नव्हता. सर्व कर्मचारी तिथून त्या कंपनीतून बाहेर निघून गेले. तुम्ही इथल्या स्थानिक प्रशासनाला किंवा प्रदूषण महामंडळाला तक्रार केलेली नाही? होय, नक्की. आम्ही ग्रामपंचायत खुपरी सरपंच आणि भाऊसाहेब यांना सुद्धा आम्ही तक्रारी अर्ज दिला होता. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही अर्ज सुद्धा केले होते, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना वॉर्निंग देतो, नोटीस काढतो. एकदा नोटीस काढली आणि मध्ये आम्ही एक महिनाभरापूर्वी पण सर्व आंदोलन झालं होतं या बाबतीत आणि त्यांना हे सांगितलं की तुमची कंपनीतून जे काही वेस्टेजचा वास वगैरे येतो, दुर्गंधी येतो, त्यामुळे खूप त्रास होतोय, तर तुम्ही ते बंद केलं पाहिजे. परंतु त्यांनी सांगितलं आम्ही शिफ्ट करतोय, असं उडवाउडीची उत्तरे दिली, पण आज तक कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही. आणि आम्हाला ते दुर्गेश सोनवणे जो डायरेक्टर आहे इको ग्रीन कंपनी, त्यांनी रायटिंग मध्ये लिहून सुद्धा दिले. माझ्याकडे त्याची PDF सुद्धा आहे, मी तुम्हाला दाखवेन ते आणि तुम्हाला देईन सुद्धा ते. त्यामध्ये दिलंय की आम्ही हे दुर्गंधयुक्त प्रोडक्ट घेणार नाही आणि उत्पादन करणार नाही, जेणेकरून मानवी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं त्यांनी लिहून दिलंय. परंतु असं होऊन सुद्धा 1 महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारची ती औद्योगिक कंपनीची जी सगळ्या कंपन्या आहेत त्यांनी तक्रार केलं नाही का? आजूबाजूच्या आता साहेब कसं आहे, आम्ही लगतच्या कंपन्या आहेत बाजूला, आता 1-2-4 महिन्यापासून तर आम्हाला त्याचा भयंकर त्रास होऊ लागलाय. आणि आता त्याला लागूनच पाडे आहेत, ठाकरेपाडा आहे, गडकपाडा आहे आणि लागूनच तिथे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा आहे. तर त्या लोकांना सुद्धा त्रास होतो. आम्ही अर्ज सुद्धा दिलेले आहेत, परंतु अजूनही तहसीलदार मार्फत आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारचा इकडे प्रतिनिधी फिरकलेला नाहीये आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार. आज अशी परिस्थिती आली, मग आम्हाला न्याय केव्हा मिळणार? आज तर आमच्या महिला भगिनी आणि जे काय 2-4 बंधू आहेत ते इथे ऍडमिट झालेले आहेत, मग आम्हाला न्याय कोण देणार? हे जर आमच्यावर तर उपासमारीची वेळ आली आहे ना साहेब. आप कहाँ काम करते? आइए. मैं सुपर बॉन्ड कंपनी में काम करता हूँ। अच्छा, ये कंपनी उसकी कंपनी? हाँ, ये जो अपना इको ग्रीन कंपनी उसके बाजू में है। तो हम लोगों को 2-4 महीने से जो है 4 महीने हो गया लगभग, उसके सांस लेने में उसकी गैस जो रिसाव करती है, इसका जो प्रदूषण हवा में फैलता है उसकी वजह से हमको तकलीफ होता है, सांस लेने में हमारा सीना जाम हो जाता है। ये पूरा दिन चलता है कि खाली नहीं, वो पूरा दिन चलते रहता है, उसका जो है पूरा दिन चलते रहता है, पूरा दिन उसका बात चलता ही रहता है। और रात को भी, इवन हम पास में ही रहते हैं, रात को भी हमको सांस लेने में तकलीफ हो रहा था, उसका इतना दुर्गंध आ रहा था। तो इसके लिए मेरा प्रशासन से नम्र निवेदन है कि इसका कुछ तो रास्ता निकाला जाए, यहाँ से हटाया जाए, नहीं तो लोगों को बहुत जीवन की हानि हो जाएगी। नाही, मला सांगा, तुम्ही ते स्थानिक आहेत का? इथला स्थानिक आहे मी. स्थानिक आहे. तुम्ही किती वर्षापासून काम करता? इथे मी जवळजवळ 8 वर्षाले काम करतोय. आणि हा जो त्रास चालू झाला तुम्हाला किती वर्षापासून चालू झाला? हा त्रास म्हणजे आता एक 5-6 महिन्यापासून कंपनीचा पूर्ण त्रास आहे, आम्हाला त्रास आहे.
तर हा त्रास म्हणजे असा भयंकर त्रास आहे की डोकं वगैरे दुखणं, कोणाला डोळे लाल होणं, कोणाला चक्कर येणं, असं सगळं 5-6 महिन्यापासून त्रास चालू आहे पूर्ण. आम्ही आमच्या कंपनीला जो त्रास झाला तो कंपनीला कळवलेला आहे. त्याच्यानंतर कंपनीच्या मार्फत आम्ही त्या कंपनीच्या गेट समोर सुद्धा गेलो बऱ्याच वेळा. बरं. त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे अशी ओढवाडीची उत्तर दिली, सार्वजनिकांची उत्तर दिली, हे केले. आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायत सुद्धा अर्ज केला कंपनीतर्फे, पुन्हा पोलीस चौकीला सुद्धा अर्ज केलेला आम्ही कंपनीतर्फे. तरी सुद्धा आम्हाला त्याच्यातून काय म्हणजे आम्हाला काही हे भेटलेलं नाही. तुमचं रेग्युलर मेडिकल चेकअप होतंय का? हा, चेकअप करतात ना आम्ही. त्यावेळेला मेडिकल चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांचे काय तुमचं इथे? डॉक्टरांची म्हणजे आता काही काहींना जो त्रास आहे त्याचे डॉक्टरकडे जातात, जे गेलेले समजा जे जातात त्यांना ते कंपनीकडे समजते कशामुळे त्रास होतो काय ते विचारतात. ते आम्ही तेच सांगतो जे काय आम्हाला केमिकल त्रास तोच आहे. आणि आमच्या टॉयलेट बाथरूम जेवढे पण नळ वगैरे जे सुविधा आहे आम्हाला त्याच्यातनं जो पाणी जो येतो त्या पाण्याला एवढा भयंकर वास येतोय तर तो वास कोणी घेऊ शकत नाही, एवढा भयंकर आम्हाला त्याचा त्रास आहे. तो जो केमिकल पूर्ण जमिनीमध्ये मुरला गेलेला आहे आणि त्याच्यातनं तो नळाद्वारे पुन्हा आम्हाला त्रास होतो त्या पाण्याचा. असं आहे. आता सुद्धा चालू आहे कंपनीत त्रास तो पाण्याचा, कंटिन्यू चालू असतो? कंटिन्यू चालू आहे, आता सुद्धा चालूच आहे. नक्कीच. म्हणून काही महिन्यापासून हा त्रास जाणवतो इथल्या ग्रामस्थांना. त्याच्यामध्ये त्यांना मळमळ असेल, उलटी असेल, घसा कोरडा असेल. मात्र स्थानिक प्रशासन कुठे ते दुर्लक्ष करतं असं म्हणावं लागेल. कारण प्रदूषण महामंडळाची ही जबाबदारी आहे. ह्या ठिकाणची जी काय सध्या परिस्थिती जी उद्भवलेली आहे त्या संदर्भात तक्रारी केलेली, पण मात्र महाराष्ट्रात प्रदूषण महामंडळ आहे का हा खरा प्रश्न आपल्याला उपस्थित करावा लागेल. कारण ही जबाबदारी खरी प्रदूषण महामंडळाची आणि स्थानिक प्रशासनाची. मला विनंती राहील स्थानिक प्रशासनाला तर नक्कीच याची दखल घ्यावी